सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर लालबावटा संघटनेचे निवेदन. सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर लालबावटा बांधकाम कामगार संघटना आक्रमक झाली असून त्यांनी दिनांक 23 मार्च 2026 रोजी माननीय सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना सविस्तर निवेदन सादर केले. संघटनेच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील शेकडो बांधकाम कामगारांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नवीन नोंदणी, नूतनीकरण, शिष्यवृत्ती, घरकुल योजना तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण यासाठी अर्ज सादर केले. मात्र हे अर्ज दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात आले असून अनेक अर्ज कोणतेही स्पष्ट कारण न देता चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आले आहेत. यामुळे कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असून कामगारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. संघटनेने विशेषतः लक्ष वेधले की कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अनेक कामगारांना अद्याप प्रमाणपत्रे देण्यात आलेली नाहीत. तसेच संबंधित लाभाचे अर्जही मंजूर करण्यात आलेले नसल्याने कामगारांना आर्थिक व सामाजिक फायद्यापासून वंचित राहावे लागत आहे. लालबावटा संघटनेने प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत. प्रलंबित सर्व अर्ज तात्काळ मंजूर करावेत. चुकीच्या पद्धतीने रद्द केलेले अर्ज पुन्हा तपासून मंजूर करावेत. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कामगारांना तातडीने प्रमाणपत्र द्यावे. सर्व लाभांचे अर्ज मंजूर करून कामगारांना त्वरित लाभ मिळवून द्यावा. या गंभीर प्रश्नांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास संघटना पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज शहीद भगतसिंग यांच्या शहीदीने बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीने प्रत्येक सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर बांधकाम कामगारच्या प्रश्नासंदर्भात मोर्चा काढण्यात आले आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील नवीन फॉर्म, रिन्युअल फॉर्म, लाभाचे फॉर्म, शिष्यवृत्ती फॉर्म, घरकुल योजनेचे फॉर्म, कौशल्य योजनेचे फॉर्म या विविध फॉर्म गेल्या वर्षभरापासून पेंडिंग फॉर्म आहेत. ते लवकरात लवकर फॉर्म मंजूर करण्यात यावे व तसेच चुकीच्या पद्धतीने फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत. या संदर्भात आज सांगली जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त यांना आज लालबावटा बांधकाम कामगार संघटने वतीने निवेदन देण्यात आले आहे. जर आमचे प्रश्न मार्गी लवकर लागले नाहीत तर याविषयी तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे असे मी ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व बांधकाम कामगारांनी सांगत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.